हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे हे पाहण्यासाठी नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा। आणि हो, आमच्या घरावर राज्य मात्र कुणीतरीच केले, त्यामध्ये आमची भांडणं झाली की काय हे पाहण्यासाठी नक्कीच आपला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर काहीची सकाळ आमची अशी झाली होती, बाळाला रडायला येत होतं, साईचा अभ्यास राहिला होता, त्याच्यामुळे तो सुद्धा थोडासा हिरमुसला होता, कारण की शाळेला 2 दिवस सुट्ट्या असतानाही त्याने अभ्यास केला नाही। आणि शेवटी शाळेचा दिवस उजेडला सोमवार। शाळेत जायला फक्त 2 तास बाकी होते, त्यावेळेस त्याने अभ्यासाला घेतला आणि पटकन असा अभ्यास करून टाकला। मी सुद्धा माझ्या किचनमधल्या कामांना सुरुवात केली। सकाळी धुणं भांडी असं काहीच नसतं, डायरेक्ट किचनमध्ये जायचं आणि ते काम करून घ्यायचं, कारण की साईचं देखील शाळेला जायचं असतं, घरच्यांना रानात जायचं असतं, मिस्टरांना कंपनीत जायचं असतं, त्यामुळे सगळ्यात आधी त्यांची तयारी करून द्यावी लागते। तर मी किचनमध्ये असल्यावर बाळ पण किचनमध्येच असतं, तर तो काहीची मांडीतली सगळीच भांडी काढून खाली घेत होता। त्याला मी कधीच बाटलीने दूध पाजलं नाही, पण म्हटलं चला ट्राय करू, त्यामुळे आधी बाटली चांगली धुवून घेतली। त्यानंतर पहिलं त्याचं केलं, पाणी गरम करायला ठेवलं, दूध गरम केलं आणि त्यानंतर मात्र सगळ्यांना चहा ठेवला आणि स्वयंपाकाची तयारी करून घेतली। याचं पीठ पण मळून घेतला आणि आता डब्याला देण्यासाठी मी वांग्याचं भरीत करायचं होतं, पण वांगी चिरत बसण्यापेक्षा भरपूर असा वेळ जातो, त्यामुळे डायरेक्ट वांगी तळून घेतली आणि त्यानंतर ती चेक केली बरं का, की त्यात आळी बिळी नाही ना। तर चेक केल्यानंतर तेलामध्ये छान अशी जिरी मोहरीची फोडणी दिली, लाल तिखट आणि मसाले, हळद मीठ टाकून छान असं वांग परतून घेतलं, कांद्याची पातसुद्धा केली आणि आता वांग केलं, कारण की सगळ्या भाज्या थोड्या थोड्या झाल्या, त्याच्यामुळे त्या काही पुरणार नव्हत्या, त्यामुळे 3 प्रकारच्या भाज्या केल्या। आणि आम्हाला असं बाहेर बसून खायला लागतं, आणि बाहेरचं सोडलं खाली तर तो कुठपर्यंत पण या अंगणात पळेल, त्याच्यामुळे मी त्याला असं कॅरेटमध्ये ठेवते आणि मगच चारते। आणि बाहेर ठेवल्यामुळं कसं असतं की ते मग बाहेरचं इकडं तिकडं बघतात। त्या सगळ्या भाकरीवर स्वयंपाक होतोवर चुलीवर छान अशा चपात्या आणि भाकरी झाल्या। त्यानंतर घरी पुन्हा पाहुणे आले आणि त्यांना चहा ठेवला। तर किचनमधली सगळी कामं झाली आणि बाहेरच्या कामांना जायचं होतं, तोपर्यंत आमच्या घरावर राज्य केलं तर ह्या चिमण्यांनी। रोजचंच आहे, रोजचाच किलबिलाट चिवचिवाट आमच्या घरात असतो, तो म्हणजेच या चिमण्यांचा कधीच बाहेर जात नाहीत। तर चला, बाहेरची जी काही कामं करायची होती त्याच्या आधी आम्ही गेलो शाळेत यासाठी गेलतो की तिथे होता बाजार। तर आता प्रत्येकच शाळेत बाजार भरवला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान पण कळतं। आणि त्यानंतर त्यांनी जे काही विकायला वस्तू आणलेल्या आहेत त्यातून त्यांना जे पैसे मिळतात त्यातच त्यांचा आनंद असतो। मोठे झाल्यावर किती पण पैसे भेटले तरी लहानपणी आपण काहीतरी करून पैसे भेटण्यात जो आनंद असतो तो मोठेपणी कधीच नसतो। आता आपण जर काम केलं ना आपल्याला कुणी पैसे दिले तर आपल्याला एवढा आनंद वाटणार नाही, तेवढाच तो आनंद लहानपणी होतो। तर सगळ्या वस्तीवरची जे काही पालक लोक आहेत ते या मुलांकडून खरेदी करण्यासाठी आले होते। आणि आता असं प्रत्येक जणांनी जिथून जी लाईन आहे, जिथं जो मुलगा बसलेला आहे विकायला, तिथून जे सुरुवात केली की शेवटचा मुलगा किंवा मुलगी जी कोणी आहे तिथपर्यंत सगळं त्यांच्याकडून थोडं थोडं घेतलं। तर बऱ्याच जणांचे आता इथं जे मुलं आहेत ते सगळे शेतकऱ्याचीच आहेत, तर त्यांनी सगळ्यांनीच आपले जे रानात जे काही पिकतं तेच विकायला आणलं होतं। तर कुणी गोळ्या, बिस्किटं किंवा गुलाबजाम, समोसे, पॅटीस असे वेगवेगळे खाऊचे पदार्थ पण आणले होते, कुरकुरे, बरेचसे पदार्थ त्या दिवशी बाजारामध्ये होते जे आपल्या खऱ्या बाजारात भेटणार नाहीत असे। तर या इथे भेळ सगळं काही होतं आणि चहावाले पण होते 2, जे आपण बाजारात कधी गेलो तर आपल्या मागे चहा करून फिरणारे ते पण होते। तर अगदी भरपूर छान असा हा बाजार भरलेला होता। आणि एवढं सांगायचं की त्या विद्यार्थ्यांनी जेवढं काही आणलं होतं तेवढं त्यांचं सगळं संपलं, कारण की कसं होतं, एखाद्या विद्यार्थ्यांचं जर सगळं संपलं आणि दुसऱ्याचं जर थोडंफार राहिलं तर त्याला वाईट वाटतं। त्याच्यामुळे तिथे जे पालक होते त्यांनी म्हणा किंवा शिक्षकांनी ज्याचं कोणाचा जास्त जो आपला भाजीपाला किंवा खाऊचे पदार्थ राहिले होते ते सगळे शिक्षकांनी घेतले किंवा बाकीच्या पालकांनी घेतले। एकाही मुलाला आपलं जे सामान परत घरी नेता आलं नाही।
तर आता बाजार तर करून झाला होता, म्हटलं घरी जावं, कारण की घरी पण भरपूर अशी कामं पडलेली होती. घरी मला एकटीलाच बाळ बघून काम करायचं होतं. तर बघू आता कसं कसं काय काय काम होते ते, कारण की घरी 2 दिवस सुट्टी असल्यामुळे साई घरी होता, पण आज सोमवार होता त्याच्यामुळे तो देखील शाळेत गेलता, मिस्टर देखील कामाला गेलते आणि घरचे बाकीचे सगळे रानात गेलते, त्याच्यामुळे आम्ही दोघंच घरी होतो आणि कामं तर भरपूर पडली होती. तर बाळ हे काम करून देते का नाही, चला तर आपण पाहूयात. तर अशा पद्धतीने बाजार केला. बाजारामधले खायचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा साईने खाल्ले, कारण की समोसा वडापाव भरपूर काही खाण्यासाठी होतं. आणि मुलांना कसं विकायचं काय विकायचं ते कळणार नव्हतं, त्याच्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांना वाटे घालून दिले होते, म्हणजे एवढ्याला एवढं द्यायचं. तर बरोबर ते त्या पद्धतीने ते विकत होते. या इथे गुलाबजाम पण विकण्यासाठी आणले होते आणि त्यांचे सगळे असे जे सामान होतं ते सगळे संपलं. घरी आले आणि बाळाला आंघोळ घालून झोपवलं, फक्त कपडे धुवून झाले, कारण की ह्याला कोणती मशीन नाही, ह्या कपड्यांना माझ्या हाताचीच मशीन आहे. तर हातानेच सगळे कपडे धुवून घेतले, कारण की वॉशिंग मशीन असं काही नाही. कपडे धुतल्यानंतर लगेच बाळ पण उठलं, तर त्याचं आधी बघितलं आणि त्याला घरी सांभाळायला कोणीच नव्हतं. मग त्याला बघून बघून आता मी ही जी काही कामं आहेत ती सगळी करून घेतली. कारण की एवढं तेवढं त्याला घ्यायला कोणी असतं तर मग तो राहतो, नाही तर तो म्हणजे एवढा राहण्यासारखा पण नाही की बाहेर ठेवला की तो शांत बसला, असं नाही, तो सगळीकडे पळत राहतो. तर आता एवढी सगळी कामं केली, त्यानंतरनं दळण करेपर्यंत साई आलता. मग त्याने बाळाला घेतलं, कारण की दुसऱ्या दिवशी भोगी होती आणि भोगीसाठी म्हणजे आपला सण आल्यावर दळण जर संपलं होतं म्हणून दळण करून घेतलं, बाजरीचं सुद्धा आणि गव्हाचं सुद्धा. छान असं बाहेरच दळण करायला बसले होते, कारण की मग जे दळणाची घाण पडते ती कोंबड्या पण खाऊन जातात. आणि थोडंफार दळण केलं की त्याला लगेच खेळायचं होतं, त्याच्यामुळे तो माझ्याकडं आला आणि मी जिथं दळण करत होते तिथं येऊन बसला आणि त्याचे जो खेळ आहे तो चालूच होता. आणि रानात असल्यामुळे कसं आमची तर बांगडेवाला पण येतो, म्हणजे जे कासार आहेत ते पण येतात आणि खण घेऊन पण आमची ते दारातच ज्या कुंभार मावशी आहेत त्या आल्या होत्या, मग त्यांच्याकडून हे खणसुद्धा घेतले. म्हणजे कसं रानात जे राहणार आहेत त्यांना जास्त करून म्हणजे नाही जाता येत शेतातल्या कामामुळे, त्याच्यामुळे बरेचसे म्हणजे बांगडेवाले म्हणाय किंवा खण घेऊन ते रानातच येतात. तर आता सगळी कामं झाली, मग सारवायचं होतं, त्याच्यामुळे आधी पाणी टाकून घेतलं आणि तिथलं छान असं झाडून घेतलं आणि त्यानंतर सारवलं. दुसऱ्या दिवशी मंगळवार होता, मला पूजा करायची होती, त्यासाठी लिंब पण काढून आणली आणि जे आपले भोगीची जी तयारी आहे भाज्या वगैरे ते सुद्धा सासरे टोमॅटो घेऊन विकायला गेलते, त्यांनी ते घेऊन आले. तर आता बाहेरचं सगळं छान असं सारून झालं, म्हणजे साफसफाई सगळी झाली. आता स्वयंपाकाला लागायचं होतं, पण बाळ काही राहत नव्हतं, त्याच्यामुळे त्याला थोडंसं नादवलं आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर मी स्वयंपाक करेपर्यंत मग सासूबाईंनी ज्या काही दुसऱ्या दिवशीच्या भाजीपाला आहे म्हणजे वाटाणे वगैरे ते सोलून घेतले. तर असा आजचा छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. टाटा.